जवळजवळ पाऊण किलो किसून घेतलेला काळा गूळ, हे आहे गव्हाचं पीठ. तुम्ही म्हणाल आता याच्यात पिशवीतच कसं काय आहे ते दळून आणलेलं आता त्याच्यात टाकणार मी आणि मग डब्यात भरून ठेवणार. बाकी सगळं झाल्यावरती दाखवते. गव्हाच्या पिठापासून गुळपापडी कशी बनवतात आणि पौष्टिक पण असते. त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात गुळ पण जाते, तूप पण जाते. तसे खात नाहीत मुलं. जेवढं बसेल तेवढंच गव्हाचं पीठ टाकायचं, लागलंच तर तूप टाकायचं. पूर्ण बदामी कलर येईपर्यंत गव्हाचं पीठ बारीक गॅसवर भाजून घ्यायचं छानपैकी. जवळजवळ पाऊण किलो तरी गव्हाचं पीठ आणि पाऊण किलो गूळ आणि अर्धा किलो साजूक तूप असं प्रमाण आहे. मी काय मोजून मापून घेत नाही, माझा अंदाजच असतो, कारण मला अंदाजीच जमतं सगळं. आता मी हे फास्ट गॅसवरती ठेवलेलं आहे, पण आता हे मंद गॅसवर अगदी छानपैकी एकदम गॅस बारीक करायचा. हे करता करता दुसरी कामं पण करू शकता तुम्ही. आणि एकदम छानपैकी भाजतं आणि बदामी कलर आला ना तर एवढा सुगंध याचा छान येतो. झाल्यावरती पुन्हा दाखवते. आता हे आहे विलायची कुटून घेतली, ही खसखस आहे, ही जायफळ पावडर आहे आणि हे काजू बदाम बारीक एकदम कापून घेतलेत. आणि आता तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा कलर कसा आलेला आहे, कारण तो बदामी कलरवर पूर्ण भाजला आहे. जास्त पण नाही करपायचा, कारण कसं मग ते पिठळ लागतं, आपलं करपट लागतं ते. त्यामुळे आता इथपर्यंत ठीक आहे. हे असं एवढं भाजायचं आणि आता थोडंसं थंड झालं की मी त्याच्यामध्ये गूळ घालणार आणि बाकीचे नंतर टाकणार वरनं. हे बघा, अशी मोठी एक परात घेतली आणि त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याला काजू बदाम आणि खसखस 2 ताटं झालेले आहेत. आता मी तुम्हाला कापून दाखवते नंतर पुन्हा एकदा. हे बघा मैत्रिणींनो, असं छानपैकी कापून झालं. ॲक्च्युली गरम गरम काढायचं नसतं, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी तर काढलं आहे असं, कारण अजून पूर्णपणे थंड व्हायचं आहे ते. हे बघा, बाहेरची भेसळची मिठाई खाण्यापेक्षा घरगुती गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून जर बनवून खाल्ली, साखर न खाता. गोड आपल्या शरीराला हानिकारक आहेच, पण त्यातल्या त्यात आपल्याला गोड खाण्याची खूप इच्छा झाली ना तर सरळ गुळाच्या पिठाची गुळपापडी करा. गुळाच्या पिठाचे लाडू पण सुंदर होतात. एखाद दिवशी मी लाडू पण टाकेल. कोणाकोणाला आवडले त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.